नमस्ते. हा नमस्ते. नाव आणि पत्ता सांगा सर. नाव कृष्ण नामदेव मोरे, चिखलगोटण, तालुका तासगाव, जिल्हा सांगली. आपली उसाची व्हरायटी कोणती हो? 86-032. 86-032 आहे ना. कांडी लागण केली का? कांडी लागणच केली आहे की नाही? हो. आता सरीतलं अंतर किती आहे? सरीतलं 4.5 फुटी. 4.5 फूट आहे. हा. आता कांडी लागण करून सुद्धा किती महिने झाले उसाला? आता अजून 4 महिन्याला 2 दिवस कमी आहे. 4 महिन्याला पण 2 दिवस कमी आहेत. कमी आहे. आता फुटवे संख्या जर बघलो, कृपण साहेब फुटवे संख्या किती हो? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 फुटवे. 10 फुटवे आहे की नाही? हा. आणि एकाच गड्ड्यात नाही तर कुठं जरी बघितलं तरी एकसारखे फुटवे. फुटवे. आणि उंची किती असेल व्हायची अंदाजे काय वाटतं? तरी 7 फुटाच्या आसपास. 7 फुट आहे. कांडे मोजा बघा जरा. कांड्यात बघा 1 2 3 4 5 6 आणि 7वी कांडी. 7वी कांडी चालू आहे. 4था महिना म्हणजे ऍक्च्युली कांड्या सुटायला 4 महिने लागतात म्हणजे यूज असते. ऊस जर लागण कांडी लागण केली आणि ते पण आपण लागण केली पूर्ण पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यात. आणि रान कसं आहे बघितलं की पूर्ण खडकाळ जमीन आहे. ती शेंगा कोणाच्या रानातल्या आणल्या? इथले जायचे. इथले जायच्या. हो. म्हणजे ह्याच रानात आपण ह्यात आंतरपीक पण शेंगा केल्या होत्या आंतरपीक शेंगा आहे की नाही? म्हणजे आंतरपीक शेंगा घेऊन सुद्धा ऊस एवढा चांगला आला. होय. तुम्हाला शेतीचा किती वर्षाचा अनुभव आहे? आता 2 वर्ष. 2 वर्ष झालं. हो. बर. म्हणजे तुम्ही पारंपरिक शेती तुमचं वय किती? नाही. तुमचं वय किती? आता माझं वय असेल 60. 60 वय. 60 पैकी फक्त 2 वर्ष झाले तुम्ही शेतीकडे आला आहे की नाही? टोटल शेती किती इथं? टोटलही 8-9 एकर. 8-9 एकर. हो. अगोदर जी शेती केली होती तुम्ही ती रासायनिक शेती केली. रासायनिक. ह्यावेळेला काय बदल केलाय का? बदल केला म्हणजे आपलं हे खात घातलं. वैदिकचं खत वैदिक खात घातलं. बर. किती डोस वापरले वैदिक? वापरले 2. 2. कधी कधी वापरले हो? कांडी लागण करताना एकदा आणि परत पावसाळ्यात भांगलन करताना एकदा. म्हणजे 2 एक लागण करताना एक बाळभर करताना 2 बेसोड दिली. बाळभर ऍक्च्युली याला नियमानं बाळभर झालेलं नाही. याला आंतरपीक होतं पूर्ण म्हणजे पॅक होतं. शेंगा सगळ्या पूर्ण पॅक होत्या. शेंगा कुठे केल्या होत्या? साईडला केल्या होत्या. मध्ये केल्या होत्या. बर. ड्रिपवर केलं होतं का? ड्रिपवरच सगळं. ड्रिपवर. बर. म्हणजे शेंगाचं उत्पादन किती झालं ह्यातनं? झाल्या तरी एक अंदाज 20 पोती असतील. किती? 20 पोती. आणि एवढा ऊस जर देखना बघायला गेलो अगदी पावडर लावल्या का चमकायला लागलाय ऊस. गोष्ट एवढ्या म्हणजे पावसातला असून कांडीतलं अंतर एकदम चांगलं आहे. मेंटेन आहे. आणि जमीन जर बघायला पूर्ण खडकाळ जमीन आहे साहेब. जमिनीत ताकद आहे असं काय नाही? अंगची ताकद काय नाही. आपल्या भागात किती टक्के ऊस शेती केली जाते हो आपल्या भागात? आजूबाजूला सगळी 4 बाजून ऊसच आहेत. ऊस आहे की नाही? सगळ्यांची परिस्थिती अशी आहे का? नाही. काय परिस्थिती त्यांची आता? असा ऊस आजूबाजूला कुठं नाही. आपलाच कसं काय देखणार झाला? सगळ्यात महत्वाचं काय आहे की 4 महिन्यात एवढा ऊस होणं. बरं. सुरुवातीला जर 4 महिन्यात बघायला गेलो तर एवढी वाढ होणं एवढी शक्य नसते. आपला 2 बेसोल डोस दिले आणि ड्रिप मधनं काय दिलं? आळवणीमधनं काय म्हणायचं? सॉइल चार्जर, क्रॉप चार्जर, बर, एनर्जी बुस्टर. किती झाली आळवण्या? याला 2 आळवणी झाली. आणि ड्रिपनं? ड्रिपला अजून काही सोडलं नाही. डायरेक्ट आळवणी 2 आळवणी दिल्या. 4 महिन्यामध्ये सर ऊसाला 2 डोस दिले. त्याचा काय फायदा झाला का हो? फायदा झाला. काय झाला? त्याची ऊस झाला चांगला बघायसारखं होतं. लोक बघायला येतात का नाही? येत. काय म्हणतात ते लोक? आता ऊस 1 नंबर आला. विचारत होती ना कुणाकडे घेतली म्हणून. बर. सांगितलं ना. सुरुवातीला काय म्हणली तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही लागण केली? तुम्हाला काय म्हणत होती लोक, आजूबाजूची लोक? आजूबाजू मी सांगितलेलं नव्हतं. बर. मग रासायनिक दुकानदार तुम्हाला जे तुम्ही रासायनिक दुकानदारांना सांगितलं की आम्ही वैदिकचं वापरतोय त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं तुम्हाला? काय म्हणले? म्हटले एवढं परत दिलंच नाही हो. काय दिलं नाही म्हणजे तुम्हाला? त्यांनी रिस्पॉन्स दिला नाही म्हणायचं तुम्हाला? रासायनिक शिवाय ऊस शेती होऊ शकत नाही म्हणली. बर. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मग काय नाही म्हटलं बघू म्हटलं आमच्या. बर. आता जे डोस तुम्ही घालणार आहे आता डोस घालायचे घालणार आहे नाही? किती पोते डोस घालणार? आता 35 पोते डोस घालणार. किती? 35 पोती. हो. सरीला 1 पोते घालणार. डोस घालायचा. सरीला 1 पोत? 1 पोत. का बरं एवढं धाडस केलं? आपलं उसाने घ्यायच्यापेक्षा चांगला देखना आणावा नाही. आता तुम्ही जो 2 डोस दिले त्यात तुम्हाला खर्चाचं बजेट काय वाटते? केमिकलचा खर्च जास्त आहे का वैदिकचा? कमी आहे. का बरं?
उत्पादन तर चांगलं येते, मग खर्च वाढायला पाहिजे होता. खर्च वाढायला पाहिजे पण ती लय एक पोत 1700 रुपये. कितीला? 1700 रुपये एक पोत आहे. पोत. त्यात आपली किती येते ती? त्यात तीन येते आणि वर आणि शिल्लक राहते. राहते. 50 रुपये शिल्लकच राहते, आहे की नाही? होय. या भागातील जे काही ऊस शेतकरी आहेत सर, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? रासायनिक शेती केली पाहिजे का वैदिक शेती केली पाहिजे? वैदिक शेती केली पाहिजे. का बरं? रासायनिक खताचा काही उपयोगच नाही. नाही, बरेच शेतकरी म्हणतात की रासायनिक ऊस शेती होऊ शकत नाही. हा. बरेच शेतकरी म्हणतात ऊस रासायनिक ऊसाला ताकद जास्त लागते, हा. त्यामुळं रासायनिक वापरायलाच लागते म्हणते ती. हा. एवढं त्यांच्या डोक्यात भूत बसले. त्याबद्दल तुमचं मत काय? वैदिकच वापरायचं. वापरायला पाहिजे. हो. केमिकलचा काय उपयोग नाही. नाही. ठीक आहे, ओके.